शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन त्या तात्पुरत्या आश्रयासाठी भारतात आल्या. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील घनिष्ठ संबंधाबद्दल चर्चेला सुरुवात झाली. शेख हसीना यांनी 17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात सुमारे 15 वर्षे सत्ता गाजवली आहे. मात्र सरकारी नोकरीत आरक्षण हटवण्याच्या मागणीवरून निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळल्यानंतर शेख हसीना यांना पद आणि देश दोन्ही सोडावे लागले आहेत. आतापर्यंत पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 280 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी जून महिन्यात शेख हसीना 2 आठवड्यात 2 वेळा भारत दौऱ्यावर आल्या होत्या. पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला त्या आल्या होत्या. त्यानंतर 2 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केंद्रातील सत्तेचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारताचा दौरा करणाऱ्या त्या पहिल्या परदेशी नेत्या ठरल्या होत्या. शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्या असताना नरेंद्र मोदी सोबत त्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की गेल्या वर्षभरात आम्ही 10 वेळा भेटलो आहोत. पण ही भेट विशेष आहे कारण सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शेख हसीना आमच्या पहिल्या पाहुण्या आहेत. याचं मैत्रीपूर्ण सुरुवात शेख हसीना म्हणाल्या होत्या. भारतासोबतचे संबंध आणि बांगलादेशासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आम्ही आजवर काय केलं आणि पुढे काय करण्याचं नियोजन आहे हे पाहण्यासाठी बांगलादेशात या. तर भारत आणि बांगलादेशची विशेष मैत्री आहेत. भारताचे आणि बांगलादेशचे कायमच संबंध चांगले राहिले आहेत. भारत आणि बांगलादेशमध्ये 4000हून अधिक लांबीची सीमा आहे आणि दोन्ही देशाच्या भाषिक आणि आर्थिक संस्कृतीत ही एकसारखीच आहे. बांगलादेश आधी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. 1971 मध्ये झालेल्या युद्धानंतर तो वेगळा देश बनला आणि या युद्धात भारताने बांगलादेशाची साथ दिली. दोन्ही देशात जवळपास 1342 कोटीचा व्यापार होतो आणि भारताकडून आयात करणाऱ्या आशियातील देशांमध्ये बांगलादेश सर्वात आघाडीवर आहे. इतकं असूनही दोन्ही देशांमध्ये संबंध परिपूर्ण आहेत असं म्हणता येणार नाहीत. तर चीन सोबत केल्यानं भारत आणि बांगलादेशात अनेकदा मतभेद झाले आहेत. त्याशिवाय सीमा सुरक्षा आणि पलायन अशा मुद्द्यावर वेगवेगळी मतं आणि बांगलादेश अधिकाऱ्यांमध्ये असलेले अस्वस्थता वेळोवेळी समोर आले. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचे लष्कराचे प्रमुख वकार उज उमा यांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याचा म्हटलं आहे. त्यासाठी ते राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांची भेट घेतली आणि बांगलादेश नॅशनॅलिटी पार्टी BNP विरोधी पक्षाची चर्चा करून या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याच्या बातम्या प्रसार माध्यमात आल्या. मात्र अंतरिम सरकारचा चेहरा कोण असेल ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन आणि त्यांचे अंतर्गत प्रश्न असल्यानं भारताचं म्हणणं आहे. मात्र बदलत्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणखी काही विधान करेल आणि यांची पावलं उचलणार का? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक हॅपी मॉन जेकब यांनी एक्स पूर्वीच्या ट्विटरवर त्या संबंधित लिहिलं आहे. ते म्हणतात काहीच नाही, सध्या तर नाही, अजूनही पापुत्रे निघत आहेत आणि भारताच्या बाबतीत नाही तर बांगलादेशच्या राजकारणाबाबत आहे. त्यामुळे त्यांनाच हा प्रश्न सोडू द्या. विल्यम सेंटर आणि अमेरिकेच्या थिंकच्या मायकल कुगलमन यांच्या मते हसीना यांचा राजीनामा देणं आणि देश सोडणं भारतासाठी खूप मोठा झटका आहे. कारण भारत दीर्घकाळापासून शेख हसीना आणि यांच्या पक्षाला असलेले कोणत्याही पर्याय हा भारतासाठी धोका म्हणून पाहत आहे. कुगलमन यांनी बोलताना भारत लवकरच देशाच्या लष्कराशी संपर्क करून आपली चिंता जाहीर करू शकतो आणि भारतात अपेक्षा असलेली अंतरिम सरकार निर्मितीत भारताचा हिताची काळजी घेतली जाईल. ते म्हणतात याशिवाय भारताला वाट पाहावी लागेल आणि पुढच्या परिस्थितीवर नजर ठेवावी लागेल. धैर्य लाभावं म्हणून निष्पन्न आणि पारदर्शक निवडणुकीला पाठिंबा देतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत अगदी आधीपेक्षा दुर्बळ असलेल्या आणि
विखुरलेला पक्ष का असेना, पण हा पक्ष सत्तेत यावा असं भारताला वाटणार नाही. कारण याच कारणामुळे शेजारी देशातल्या दीर्घकाळ अंतरिम सरकारलाही भारत विरोधी करणार नाही. शेख हसीना यांची सत्ता सोडून पळून गेल्यानं ते सहकारीही चिंतित आहेत. आणि शेख हसीना या जगातल्या कोणत्याही देशाच्या सर्वोच्च पदावर सर्वाधिक काळ टिकणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. शेख हसीना जवळपास 15 वर्षे बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि या दरम्यान बांगलादेश जगात सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. दक्षिण आशियातील इतर देशाच्या तुलनेत इथल्या लोकांच्या जीवनाचा स्तर चांगला उंचावला आहे. मात्र विरोधी पक्षाचा आवाज दाबणे, न्यायबाह्य हत्या अशा आरोपांना सामना हसीना यांच्या सरकारला सातत्याने करावा लागला होता. शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग या पक्षाने वेळोवेळी आरोपाचे खंडन केले आहे. शिवाय हसीना यांच्या पक्षाने हा आरोप कायम केलाय. विरोधी पक्षाने आंदोलकांचा बळ दिला आहे. यावर्षी जानेवारीत शेख हसीना सलग चौथ्यांदा निवडणूक लढल्या होत्या. मात्र निवडणुकीत वादात सापडल्या होत्या. विरोधी पक्षी बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तसंच निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केल्याचे आरोप करण्यात आले होते. बांगलादेशात भारताविरोधी भावना लढवल्या म्हणून अन्सी शेख हसीना यांचा भारताला पाठिंबा देण्यातही आलेला आहे. टीकाकारांच्या मते आणि बांगलादेशातील अंतर्गत राजकारण हस्तक्षेप करत आहेत.